हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण ॲक्वेटिक म्हणजे जलचर जलचर प्राणी अभ्यासणार आहोत. ह्याच्या अगोदर आपण 3 व्हिडिओमध्ये पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 पहिले आपण जंगली प्राणी झाले, नंतर पाळीव प्राणी, कालचे आपले व्हिडिओत सरपटणारे प्राणी झाले. तर आज आपण जलचर प्राणी अभ्यासूया. नंतर आपण बाकीचे त्यांचे घेऊया अवयव वगैरे. एक भाग मी घेणार आहे. तर आता स्पेलिंग आहेत, उच्चार आहेत त्यांचे मराठीमधून. बघा, उच्चार कठीण आहेत, तेव्हा मी काय बोलणार ना त्याच्याकडे लक्ष ठेवा हां, उच्चारावर. आणि त्यांची मराठीमधून नावं आहेत. मराठीत आपण काय म्हणतो त्याला ते. तर उच्चार जर व्यवस्थित वाचलात ना तर स्पेलिंग लिहायला सोपं जातं. म्हणजे सगळी स्पेलिंग काय उच्चारावरून जशाच तशी नाही आहेत, पण आपण उच्चार वाचून तिथे वाचायचं, मग ते लक्षात राहणार. बघा हां, ॲक्वेटिक म्हणजे जलचर. बघा, ॲक्वेटिक असं करायचं. ॲक्वेटिक AQUATIC ॲक्वे. इथपर्यंत येतं ना, मग आपण इथपर्यंत पहिला टप्पा घेऊया. AQUATIC ॲक्वेटिक म्हणजे जलचर. हिपॉपोटेमस. बघा, हिपॉपोटेमस म्हणजे पाणघोडा. बघा केवढं मोठं स्पेलिंग आहे, पण बघा, ही HI पॉ, PO पॉ, PO TA MUS मस. समजलं? हिपॉपोटेमस असंच वाचा. हिपॉपोटेमस. आणि लिहायचं, मनात बोलायचं, लिहायचं. मोठ्याने बोलला तरी चालेल. म्हणजे पाणघोडा. क्रोकोडाईल म्हणजे मगर. क्रो हे बघा इथे आहे क्रोकोडाईल. CRO क्रो, CO को, DILE डाईल. आता स्पेलिंग उच्चारण आहे का? डा बोलल्यानंतर ए आहे का? नाही. पण इथे बघून वाचलं ना की ते लक्षात राहतं. CROCODILE क्रोकोडाईल असं बोलायचं. क्रोकोडाईल म्हणजे मगर. शार्क म्हणजे शार्क मासा. SHARK शार्क. बघा, रचा उच्चार येतो ना, ओरफा येतो. शार्क असा क, हा उच्चारावरून आहे. शार्क मासा. ऑटर म्हणजे पाणमांजर. OTTER ऑटर म्हणजे पाणमांजर. ऑटर म्हणजे पाणी पण तो व असतो असा. ऑटर, हे ऑटर म्हणजे पाणी, आणि त्याचं स्पेलिंग पण WATER. तर हा ऑटर वेगळा, स्पेलिंग पण बदलतं. उच्चार फक्त आपण बोलतो एकच, पण पाणमांजर. फिश म्हणजे मासा. FISH फिश म्हणजे मासा. फ्रॉग म्हणजे बेडूक. FROG फ्रॉग म्हणजे बेडूक. आमच्या गावाला याला ना माणकी म्हणतो आहे. माणकी आराडता असं. हे शेण टाकतो, शेणाची गायरी असते, तर तिथे खूप असतात ते बेडूक. डराव संध्याकाळ झाली की त्यांचं चालू डराव करून असं. टॉर्टईज म्हणजे कासव. टॉर्टईज TORTOISE हे माहितीच असेल तुम्हाला. टॉर्टईज टईज. टॉर्टईज म्हणजे कासव. क्रॅब म्हणजे खेकडा. CRAB क्रॅब म्हणजे खेकडा. खेकडा तुम्ही बरीच मुलं गावाला नाही जात, त्यांना माहीत नाही आहे.
तर ते दगडाखाली लपून बसलेले असतात खेकडे. हां, इथे का आपण दरवाजे देतात, घेतो विकत, खातो, मोकळे होतो. तर ते पावसात मजा येते. दगड उचलले की खेकडा, दगड उचलला की खेकडा. आणि समुद्रात लाटा येतात तेव्हा लाटाबरोबर किती बाहेर पड, पण ते छोटे छोटे, हे असले मोठे भेटतात गावाला, काळे काळे कुळकुळीत. काय रस्सा खाल तुम्ही, मस्त. सर्दी झाली तर मस्त तो. ऑइस्टर म्हणजे कालव. OYSTER, ऑइस्टर. ऑइस्टर म्हणजे कालव. हे ऑइस्टर, हे कालवं म्हणतात ना, ती कोळंबीसारखीच असतं. हे बघा, हे कोळंबी, प्रॉन, PRAWN, प्रॉन. प्रॉन म्हणजे कोळंबी, पण खायला तशी म्हणजे साधारण असतात, पण ते हे दगडात असतं. ते कोयती घेऊन ना असे असे करून कसे काढतात ते. कोळंबी समुद्रात असतात ते. कोळंबी पण समुद्रातच. आणि कालवचं बोलत होती मी, ती कोयत्याने असं कोयती घेऊन असं टोचून दगडातलं बाहेर काढतात ते. असे ते असतात, कालवं म्हणतात त्याला. कालवण आपण करतो ते वेगळं, आणि ही कालवं वेगळी. या मच्छी आहे ती कालव. वालरस म्हणजे वालरस मासाच. वालरसच मासा बोलतात त्याला. WAL, RUS, रस. बघा, वालरस. वालरस म्हणजे वालरस मासा. सॅमन, इथे बघा, SALMON, सॅमन, पण ते एल आहे ह्याच्यात, हे लक्षात ठेवा. सॅमन पण एल आहे, हे लक्षात ठेवायचं. सॅमन म्हणजे सामन मासा. सामन म्हणून मासा असतो, तो सामन मासा. तर झालेत आपले शब्द, जलचर प्राणी झालेत. पुढे बघूया आपण, एक व्हिडिओ घेऊया. चला, बाय.